सुरुवात करूया अन्न तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान व जीवरसायनशास्त्रातील विविध शैक्षणिक कोर्स व करिअरच्या वाटा. मित्र हो, बहुतांशी लोक बीएससी नंतर मार्गदर्शनाअभावी म्हणू शकतो आपण, किंवा इच्छाशक्ती म्हणू शकतो, किंवा जे घरचं पारिवारिक प्रेशर आहे हेही म्हणू शकतो, तिथं ब्लेम करण्यात अर्थ नाही, पण गोंधळून जातात की त्यांना नेमकं करायचं काय आहे. तर या स्ट्रीम मधले जे ग्रॅज्युएट आहेत, जसं मी स्वतः बायोकेमिस्ट्रीचा ग्रॅज्युएट होतो, तर आपण ठरवायला पाहिजे की नेमकं आपल्याला करायचं काय. आणि मग या स्ट्रीम मध्ये उच्च शिक्षणासाठी जर जात असाल तर स्पेशलायझेशन वरती फोकस करायला हरकत नसावा आपला. कारण होतं कसं, आपण कधी बायोटेक्नॉलॉजी घेतो, त्याच्यानंतर तिकडे काही जमत नसेल तर बायोकेमिस्ट्री घेतो, तिकडे काही जमत नसेल तर मायक्रोबायोलॉजीला जातो. म्हणजे एक अधांतरी होऊन जातो, आपल्याला नेमकं कळतच नाही की आपण करतोय का. आणि वेळेवर असं होतं की इकडेही नाही आणि इकडेही नाही, म्हणजे एक ना धड भाराभर चिंध्या करण्यात आपला अख्खं आयुष्य, म्हणजे वयाचे एक 10-12 वर्ष तरी जातात. जसं सरांनी सांगितलं की 12वी पासून जर सायन्सचे 2 वर्ष 12वीचे, बीएससीचे 3, एमएससीचे 2, पीएचडीचे 5 ते 8 वर्षे, एवढे वर्ष जर तुम्ही घालवत असाल तर अधांतरी होतो. त्याच्यामुळे मी फोकस करतोय, मला असं वाटतं की आपण एक स्पेशलायझेशन ॲक्वायर करण्याचा प्रयत्न करावा एरिया ऑफ एक्सपर्टीजनुसार. तर यामध्ये पहिलं बघूया आपण फूड टेक्नॉलॉजी. मी सब्जेक्ट नॉलेज पासून सुरुवात करतोय, कारण मला असं वाटतं बहुतांशी मुलं काही नवीन आहेत, त्यांना या गोष्टींबद्दल काही माहिती नाही. तर फूड टेक्नॉलॉजी एक एक फील्ड आहे ज्याच्यामध्ये एक लेमॅन लँग्वेजमध्ये बोलेन मी, ना की इंग्रजीमध्ये न जाता, जे सर्वांना समजेल. थोडक्यात सांगायचं झालं तर एक अन्न आहे, ते खराब कसं होतं आणि त्याला आपण कसं प्रोसेस करून प्रिझर्व करून ठेवू शकतो, याची जी स्टडी आहे त्याला फूड टेक्नॉलॉजी असं म्हणतात. मोस्टली याचे 2 ऑब्जेक्टिव्ह आहेत, ज्याच्यामध्ये आपण बघतो की फूड प्रोसेसिंग कशी करायला पाहिजे, याच्यानंतर आपण बघतो की ते प्रोसेस केलेल्या फूडची क्वालिटी कशी आपण इम्प्रूव्ह करू शकतो, जे सामान्य जनतेच्या उपयोगी राहील. राईट. उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर आपण कच्चं दूध आणि पाश्चराइज्ड मिल्क, म्हणजे आजकाल जे आपल्याला म्हणजे दुधाच्या पिशवीमध्ये जे मिळतं, जसं चितळेचं आहे, वारणा इत्यादी जसे दुधाचे पॅकेट्स मिळतात, अमूल आहे, या दोन्हीमध्ये जर आपण फरक बघितला तर आपलं घरचं दूध जर आपण एक दिवस ठेवलं तर दुसऱ्या दिवशी नासायला लागतं, पण पिशवीतलं दूध कमीत कमी 3 ते 4 दिवस जातं. जर बाहेर जरी नॉर्मल टेम्परेचरवर ठेवलं, म्हणजे रूम टेम्परेचरच्या खाली जर ठेवलं तर, किंवा असेही काही टोंड मिल्क येतात, ते तुम्ही पॅक्ट असतात, ते महिना टिकतात. जसं US मध्ये 5-5 लिटरचे कॅन मिळतात दुधाचे, तुम्हाला 1 लिटर आणून फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही, 5 लिटर तुम्हाला 1-2 महिने जातील एवढं होतं. याचा हेतू असा आहे की त्याच्यामधले जे पॅथोजन्स आहेत, जे बॅक्टेरिया आहेत, जे ते दूध नासवण्यासाठी मदत करतात, ते आपण या प्रोसेसद्वारे, म्हणजे या टेक्नॉलॉजीद्वारे किल करतो. आणि ते पॅथोजन्स, ते बॅक्टेरिया काढल्यामुळं त्याची आपोआपच सेल्फ लाईफ वाढते, म्हणजे त्याचा जो टिकवण्याचा प्रकार आहे तो वाढतो. यासोबतच उदाहरण जर घेतलं आपण, जे लेसचे चिप्स आहेत, आपण कधी कधी व्हॉट्सअपवर जोक क्रॅक करतो, जसं म्हणतो की काय चिप्स पॅकेटमध्ये नुसती हवा असते. ऍक्च्युली नुसती हवा नसते, त्याच्यामध्ये जी गॅस भरलेली असते ती गॅस त्या चिप्सची टेस्ट मेंटेन करण्यासाठी असते, त्याचा जो कुरकुरीतपणा आहे तो सुद्धा मेंटेन करण्यासाठी असतो. याच्यानंतर आपण दह्याचा जो पदार्थ योगर्ट म्हणून ऐकला असेल, प्रोबायोटिक म्हणून वापरतात बहुतांशी उच्चभ्रू लोकांमध्ये याचा ट्रेंड जास्त आहे. तो आपला इंटेस्टायनलचा गट फ्लोरा, म्हणजे आपले जे आतड्यातले जे मायक्रो फ्लोरा आहे तो मेंटेन ठेवण्यासाठी वापरतात. हे आणि सोपं उदाहरण घ्यायचं झालं तर आपण लोणचं जे बनवतो, खार म्हणतात मराठवाड्यामध्ये, आमच्या इकडे त्याला आंब्याचा खार. तर त्याच्यामध्ये बघाल तुम्ही, जर प्रिपरेशन बघितलं आपली आजी जेव्हा बनवायची, तर त्याच्यामध्ये मिठाचं आणि तेलाचं प्रमाण खूप जास्त असायचं. तर याचं कारण आहे की सॉल्ट जे आहे तिथं मायक्रोबियल जे कंडिशन्स आहेत, मायक्रोबियल ग्रोथ कंडिशन्स आहेत, त्या इनिबिट करतात. आणि तेल असल्यामुळं आपोआप तिथला जो काही मायक्रोफ्लोरा असेल त्याची ग्रोथ इनिबिट होते. राईट. आणि हेच आहे कन्सेप्ट फूड टेक्नॉलॉजीची, जी आपण पूर्वापार करत आलोय, आपले पूर्वज पूर्वापार करत आलेले आहेत. त्याला एक स्टडीच्या नावारूपानं डेव्हलप करून आपल्या एक कॉमन ह्युमन लाईफला कसं बेनिफिशियल राहतील त्या गोष्टी, याच्यावरती फोकस करते ही स्ट्रीम. तर सरांनी बीएससी पर्यंत सांगितलंय, तर मी आता स्ट्रेट फॉरवर्ड एमएससी वरती जाणार आहे.
इथं एक मिस्टेक झालेली आहे. इथे MSc बायोटेक झालंय, पण ऍक्च्युली तिथं MSc फूड टेक्नॉलॉजी आहे. ऍडमिशन प्रोसेस किंवा त्या एक कोर्सच्या बद्दल ब्रीफ जर सांगायचं झालं तर मी तुम्हाला सांगतोय, हा एक 2 वर्षाचा कोर्स असतो. त्याच्यामध्ये आजकाल सेमिस्टर वाईज झालेला आहे, पहिलं इयर वाईज होतं, त्याच्यामध्ये 4 सेमिस्टर असतात आणि 4 सेमिस्टरमध्ये 6-6 महिन्याच्या कोर्सनुसार आपल्याला 2 वर्षात तो कोर्स कंप्लीट करायचा असतो. इलिजिबिलिटी म्हणजे पात्रता जर बघायची झाली तर फूड टेक्नॉलॉजीसाठी आपल्याला मेनली BSc फूड टेक्नॉलॉजी वाला विद्यार्थी पाहिजे, त्याच्यानंतर BSc डेअरी टेक्नॉलॉजी वाला चालतो, बीटेक म्हणजे इंजिनिअरिंग स्ट्रीम मधले विद्यार्थी सुद्धा इकडे MSc फूड टेक्नॉलॉजीला येतात. यासोबतच लाईफ सायन्स ज्याच्यामध्ये बायोटेक्नॉलॉजी आहे, मायक्रोबायोलॉजी आहे, केमिस्ट्री, बायोलॉजी, होम सायन्स, न्यूट्रिशन, हे सुद्धा विद्यार्थी या गोष्टीसाठी एलिजिबल आहेत. पण ही एलिजिबिलिटी जी आहे, ही पात्रता जी आहे, इन्स्टिट्यूट ते इन्स्टिट्यूट बऱ्याचदा व्हॅरी होते. जसं काही सेंट्रलाइज्ड आणि स्पेशलाइज्ड इन्स्टिट्यूट आहेत फूड टेक्नॉलॉजीसाठी, त्यांनी स्वतःची एक टर्मिनॉलॉजी डिफाईन केलेली आहे की विद्यार्थी कसे आणि कोणत्या प्रकारचे चूज करणार आहेत किंवा स्ट्रीम कसली असली पाहिजे. म्हणजे बऱ्याचदा ते फक्त BSc फूड टेक्नॉलॉजी किंवा फूड सायन्स रिलेटेड विद्यार्थी घेतात. हे तुम्ही युनिव्हर्सिटीच्या किंवा त्या इन्स्टिट्यूटच्या वेबसाईटवर जाल तर नक्की तुम्हाला माहीत होईल. यासोबतच जनरल आहे, मिनिमम 50% मार्क्स आपल्याला पाहिजेत, त्यासोबतच 5% रिलॅक्सेशन आहे SC ST OBC साठी. हे युनिव्हर्सल आहे, बऱ्याच ठिकाणी ही 5% रिझर्वेशन काढण्यात आलेलं आहे. आणि ती आपल्याला म्हणजे ही एक व्हॅलिड डिग्री, जसं आपण BSc पास असतो तर आपल्याला एक डिग्री लागेल जी आपल्याला इलिजिबल किंवा पात्र बनवते इथं ऍडमिशन घेण्यासाठी. जेव्हा ऍडमिशन प्रोसेसवर जाऊ आपण तर मोस्ट ऑफ दी इन्स्टिट्यूट आहेत, पहिल्यासारखं राहिलं नाहीये की ऍडमिशनचा फॉर्म भरला जाऊन कॉलेजवरती आणि आपल्याला मिळालं. स्पर्धात्मक युग आलेला आहे. लोक इतके टॅलेंटेड जनरेशन आलेली आहे की ती कोपअप करण्यासाठी युनिव्हर्सिटीज इन्स्टिट्यूटला एक्झाम्स बनवायला लागतात, एंट्रन्स एक्झाम बनवायला लागतात. ज्याच्यामध्ये जर आपण इथं जर बघितलं, सरांनी सांगितलंय, चव्हाण सरांनी, त्यामध्ये एक उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर हे बघा, ही जॉईंट ऍडमिशन टेस्ट आहे, यानंतर गेट आहे, त्याच्यानंतर ही कॉमन एंट्रन्स टेस्ट आहे. अशा प्रकारच्या टेस्ट घेतल्या जातात जेणेकरून 1,00,000 विद्यार्थी जर फॉर्म भरत असतील तर त्याच्यातले किती पास होतील त्याचा मेरिट लागतो आणि तुमची पर्सेंटेज, तुमची स्ट्रीम, तुमचा एक्सपिरियन्स आणि तुमचा इंटरव्ह्यूचा जो पॅटर्न राहील या गोष्टीनुसार तुम्हाला मग तिथे ऍडमिशन मिळतं. म्हणून नुसतं फॉर्म भरण्यावरती विसंबून न राहता ह्या ज्या एक्झाम्स आहेत ह्या एक्झाम्सवरतीही फोकस करणं आपल्याला तितकंच गरजेचं आहे. म्हणजे गावात राहून गावातल्याच कॉलेजमध्ये BSc केलं आणि संपलं, आपण MSc ला ऍडमिशन मिळून जाईल असं जर आपण विचार करत असेल तर ते आपल्यासाठी खूप धोकादायक होणार आहे आणि आपण मग पुन्हा त्याच एक म्हणजे त्या स्पायडरच्या जाळ्यामध्ये अडकून राहू. म्हणून आपण विचार करायचा की स्पर्धात्मक युग आहे तर कोणत्या कोणत्या एक्झाम्स आहेत जे आपल्याला पात्र बनवतात MSc साठी, MSc एंट्रन्ससाठी. यासोबतच एक पॉइंट इथं राहिला, बऱ्याचशा ज्या युनिव्हर्सिटीज आहेत किंवा इन्स्टिट्यूट्स आहेत तिथं आता ही ऍडमिशन प्रोसेस फक्त फॉर्म वरती चालते, एंट्रन्स नाहीये. पण त्याची क्वालिटी जर आपण चेक केली तर तो थोडासा लोअर क्वालिटीचे इन्स्टिट्यूट्स येतात. म्हणून आपल्याला हायरचा विचार करायला पाहिजे. म्हणून या एक्झाम्स वरती फोकस करणं गरजेचं आहे. दुसरी, यानंतरचा नेमका स्कोप काय असू शकतो. समजा आपण MSc फूड टेक्नॉलॉजी केली तर आपल्याला नेमकं काय म्हणजे काय एक डेझिग्नेशन मिळतं, काय करिअर असू शकतं, काय जॉब प्रोफाईल मिळू शकते या इंडस्ट्रीमध्ये. हे जर आपल्याला बघायचं असेल तर याच्यात मी एक 5 पॉईंट सांगलेले आहेत. महत्वाचा जो लोकांना एक साधं प्रोफेशन वाटतं की एक शिक्षकी पेशा पकडायचा आणि आपलं आयुष्य पुढे करायचं, त्यांच्यासाठी ज्युनियर सिनियर लेवलवरती जेव्हा तुम्ही MSc फूड टेक कराल त्याच्यानंतर M.Ed वगैरे जर केलं तर तुम्ही टीचिंगसाठी एलिजिबल राहू शकता. यासोबतच बऱ्याचशा नवीन एक्झाम्स आलेल्या आहेत जिथं नेट सेट, तर त्या सुद्धा आता आपल्याला कन्सिडर करणं गरजेचं आहे. या व्यतिरिक्त रिसर्च आणि डेव्हलपमेंट याच्यामध्ये तुम्हाला फूड सायंटिस्ट, फूड टेक्नॉलॉजिस्ट, फूड केमिस्ट आणि प्रोडक्ट डेव्हलपमेंट स्पेशालिस्ट अशा प्रकारचे जे हायर पोझिशन्स आहेत याच्यामध्ये तुम्ही पात्र होऊ शकता. क्वालिटी कंट्रोल आणि ॲश्युरन्स मध्ये फूड केमिस्ट, फूड इन्स्पेक्टर आणि टॉक्झिकॉलॉजिस्ट. आता तुम्हाला ही टर्मिनॉलॉजी सरांनी सांगितली पण मी थोडंसं ब्रीफली सांगतो.
एखादी जर प्रोडक्ट बनत आहे तर त्या प्रोडक्टचं क्वालिटी चेक होते. म्हणजे इंडस्ट्रीत जी एखादी चॉकलेट बनत आहे तर चॉकलेट सरळ मार्केटमध्ये येत नाही, त्याची क्वालिटी चेक केली जाते. क्वालिटी व्यवस्थित आहे की नाही त्याचे पॅरामीटर्स चेक केले जातात. त्याची गोडी किती आहे, तो किती दिवस टिकू शकतो, कोणत्या टेम्परेचरवर वितळतो, तर कोणत्या टेम्परेचरवर स्टोअर करायला पाहिजे. तर ह्या साऱ्या गोष्टीचा जो जो विभाग असतो त्याला क्वालिटी कंट्रोल आणि अश्युरन्स म्हणतात. त्याच्यामध्ये ह्या ज्या 3-4 पोझिशन्स आहेत याच्या व्यतिरिक्त आहेत, पण मी हायलाईट करण्यासाठी काही स्पेसिफिक टर्मिनॉलॉजी वापरली तर ते तुम्ही पाहू शकता. यासोबतच फूड प्रोसेसिंगमध्ये फूड प्रोसेसर म्हणून, फूड प्रोसेस डेव्हलपमेंट स्पेशालिस्ट म्हणून, मॅन्युफॅक्चरिंग स्पेशालिस्ट, फूड प्रोडक्शन मॅनेजर, म्हणजे एखादी फूड बनवणारी, म्हणजे आता माझ्या चुलत भावाचा जो मुलगा आहे गुणवंतचा छोटा भाऊ राज तोगरे, सोया पनीरची कंपनी टाकली त्याने. BSc फूड टेक्नॉलॉजी केलं त्याने केरळामधून आणि नांदेडला कंपनी टाकली. उदाहरणार्थ सांगतोय मी फक्त. तर सोयाबीन जे असतं त्याच्यापासून पनीर बनवतात. म्हणजे नॉर्मल आपलं दुधाचं पनीर आहे त्याला अल्टरनेटिव्ह पनीर त्या लोकांनी बनवायला सुरुवात केली आणि स्वतःची कंपनी टाकली. सरांनी जसं सांगितलं होतं तुम्ही स्वतःचा बिझनेसही सुरू करू शकता. तशाच टाईपची ही फूड प्रोडक्शन मॅनेजरची ही पोझिशन आहे. प्रोडक्शन प्रोसेस डेव्हलपमेंट स्पेशालिस्ट येऊ शकतं, फूड प्रोसेसर येऊ शकतं. यानंतर जे काही फूड प्रोडक्ट बनत आहेत त्याच्यासाठी विक्रीसाठी, त्याची मार्केटिंग करण्यासाठी, एखादी ब्रँड मॅनेज करण्यासाठी, जसं अमूल आपली मॅगी, जसं नेसले आपली मॅगी विकतं, जसं अमूल आपलं दूध विकतं, तशा प्रकारचं ब्रँड मॅनेजमेंट करण्यासाठी तुम्हाला एक स्पेशलाइज्ड जॉब मिळते, कारण तुम्ही या स्ट्रीममध्ये आहेत. या व्यतिरिक्त तुम्ही डायटिशियन म्हणून काम करू शकता, कारण तुम्हाला फूडबद्दल प्रत्येक माहिती आहे. जसं कोणत्या फूडमध्ये किती कॅलरीज आहे, कोणते कंटेंट्स आहेत ज्याचे तुमच्या ह्युमन बॉडीवर ते काय काय परिणाम होतात. ॲनिमल न्यूट्रिशनिस्ट म्हणून काम करू शकता, म्हणजे जे जनावरं आहेत त्यांच्यासाठी कोणता चारा उपयोगी आहे. या साऱ्या गोष्टीचा प्लॅन करण्याचे जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जॉब मिळतो. यानंतर डाएट आणि फिटनेस काउन्सलर, हे तर म्हणजे आजकाल ट्रेंड बनत चालला आहे की जसं जिममध्ये जाणारे लोक आहेत, हाय प्रोफाईल लोक आहेत, ह्या लोकांना डाएट प्लॅन करून देणारे लोक असतात. तर याच्यामध्येही आपल्याला खूप मोठा स्कोप आहे. या गोष्टीही आपण विचारात घेतल्या पाहिजे जेव्हा आपण MSc फूड टेक्नॉलॉजी करिअर चूज करण्याचा विचार करतोय. यानंतर बघूया सेक्टर्स. जसं मी अगोदर सांगितलं होतं, मी फक्त टर्मिनॉलॉजी वापरल्या की जॉब प्रोफाईल काय असेल. याच्यामध्ये तुम्हाला कंपन्यांची नावं पण मी दिलेली आहेत. किसानचा आपण जाम खाल्ला असेल, जो लाल कलरचा आपण ब्रेडवरती लावून खातो. L&T फूडचे बिस्किट्स आहेत, ब्रिटानिया आहे, हेरिटेज आहे, MTRचे मसाले आहेत, मॉडर्न डेअरी दुधाचे प्रॉडक्ट विकते, अमूल दुधाचे प्रॉडक्ट बनवते, रुचीची सोयाबीन चा जो हा एक मोठा प्लांट आहे, आता वन ऑफ द फास्टेस्ट ग्रोविंग कंपनी इंडियामधली आहे, ज्याचा टर्नओव्हर अराउंड 25,000 करोड आहे. अशा कंपनी ज्या आहेत त्या आपल्याला MSc फूड टेक्नॉलॉजी नंतर जॉब्स देतात. या व्यतिरिक्त ह्या काही कंपन्या झाल्या, त्याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला काही सांगतो. फार्मा बायोटेक कंपन्या आहेत, ह्या ज्या फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स आहेत, म्हणजे जसं साबण, काय म्हणता येईल आपल्याला, ऑर्गॅनिक साबन्स बनत आहेत, आता हर्बल साबन्स बनत आहेत. तर ह्या साऱ्या ज्या गोष्टी आहेत, डिटर्जंट सुद्धा आता ऑर्गॅनिक बनत आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला काय म्हणता येईल ऑर्गॅनिक, तर ते सुद्धा आपण फूड टेक केल्यानंतर आपल्याला एलिजिबल आहोत. ॲग्रोबायोटेकच्या कंपन्या आहेत, तर डेअरी फार्म्स मी अगोदरही सांगितले, पोल्ट्री, या व्यतिरिक्त बेकरीज आणि कन्फेक्शनरीज ज्याच्यामध्ये केक बनवणाऱ्या किंवा बिस्किट्स बनवणाऱ्या कंपनीज आहेत, या साऱ्या ब्रेवरीज आहेत, बिअर कंपन्या जसं औरंगाबादला आहे, नाशिकला आहे, याच्यामध्येही आपल्याला जॉब मिळतो. हेल्थ केअर सेक्टर आहे, अकॅडमिक आणि रिसर्च तर मी अगोदरही सांगितलंय. फूड पॅकेजिंग म्हणजे जे बनलेले प्रोडक्ट आहेत त्याच्या पॅकेजिंगमध्येही आपल्याला जॉब मिळतो. म्हणून आपण या साऱ्या गोष्टी MSc फूड टेक्नॉलॉजी नंतर घेते वेळेस विचारात घेतल्या पाहिजे. यानंतर अंदाजित सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आपल्याला सतत अडवत असते की आपल्याला पैसे मिळतील नाही मिळतील, तर MSc फूड टेक केल्यानंतर मोस्ट ऑफ दी जे पोस्ट ग्रॅज्युएट असतील त्यांना मिनिमम 20,000 ते 25,000 सॅलरी मिळू शकते प्रति महिना. त्याच्यामुळं आपला जो इतर खर्च आहे तोही भागतो आणि आपण इतर कामं करायला एलिजिबल होऊ शकतो, जसं उच्च शिक्षण घ्यायचं आहे किंवा मग हे जॉबमध्ये हायर पोझिशनवर जायचं आहे. तर जसं इथं उदाहरणार्थ सांगितले, 5 वर्षानंतर तुम्ही 5 ते 6.5 लाखापर्यंत तुम्हाला पॅकेज मिळतं, म्हणजे अराउंड 30,000 ते 40,000 तुम्हाला पेमेंट आरामात मिळून जातं प्रति महिना, तुम्ही MScच्या बेसिसवरती.
आणि 10 वर्षाच्या एक्सपिरियन्स नंतर एक अराउंड 11 लाख 12 लाखापर्यंत तुम्हाला पॅकेज मिळतो, जो तुमच्या एक्सपिरियन्सनुसार वाढत जातो, एक्सपर्टीजनुसार वाढत जातो. म्हणून मी तुम्हाला पहिलं म्हणलं होतं, जेवढं तुमच्याकडे स्पेशलायझेशन असेल, एक्सपर्टीज असेल, हायर एज्युकेशन असेल, तेवढा तुमचा दर्जा सुधारतो. यानंतर पाहूयात आपण यामध्ये 4 टर्मिनॉलॉजी सांगितल्या होत्या, जसं मी अगोदर सांगितलं होतं की जॉब प्रोफाईल काय असेल. त्याच्यामध्ये फर्मेंटेशन सायंटिस्ट आहे, फूड टेक्नॉलॉजिस्ट आहे. याच्यामध्ये मी थोडंसं ब्रीफ सांगितलंय. ह्या स्लाइड्स तुम्हाला मिळणार आहेत, मी काही पूर्ण एक्सप्लेन नाही करणार आहे. जेव्हा तुम्हाला मिळतील तेव्हा तुम्ही पाहू शकता. आणि फ्लेवर टेक्नॉलॉजिस्ट आणि फूड स्टायलिस्ट ह्या 2 गोष्टी मी थोड्याशा तुम्हाला सांगतो. फ्लेवर टेक्नॉलॉजिस्ट म्हणजे आपण इमॅजिन नाही करू शकत की लोक कोणत्या क्षेत्रामध्ये कोणत्या लेवलवर जाऊ शकतात. फ्लेवर म्हणजे तुमचा जो सोडा बनतो है ना, कोका कोला बनतो समजा, तर कोका कोलाचा फ्लेवर असतोय, ते डिफाईन करणारे सुद्धा हे फूड टेक्नॉलॉजिस्ट असतात. म्हणजे MSc नंतर तो आपल्याला जॉब मिळू शकतो. आपण विचारही नाही करत, आपल्या सिंपल डोक्यामध्ये स्ट्राईक होतं, MSc करायचं, MA करायचं, कुठंतरी जॉब करायचा, मास्टर व्हायचं, कोणीतरी शिक्षक व्हायचं. नाहीच जास्तच MSc झाली तर आपण मग MScच्या बेसिसवर कोणत्या तरी फार्मास्युटिकल कंपनीमध्ये जाऊ. पण इथपर्यंत लोक गेलेले आहेत. याच्या खालची जर प्रोफेशन बघाल, हे फूड स्टायलिस्टचं आहे. म्हणजे मोठ्या मोठ्या जे ब्रँडिंग हॉटेल आहेत, जसं कामत आहे, ताज आहे, तुमच्या प्लेटमध्ये जे कंटेंट ठेवले आहेत ते कशा प्रकारे अरेंज करायचं आहे याची सुद्धा नोकरी असते. आपण कधी बघितलंही नाही. एखाद्या पॉम्पलेटवरती जेव्हा पॅम्पलेट येतं त्याच्यावरती तुम्हाला फोटो दिसतो एका कॉफीच्या कपचा, एखाद्या आईस्क्रीमचा, हे सुद्धा फोटो घेणारे फूड स्टायलिस्ट लोक आहेत. ही प्रोफेशन कशा प्रकारे डेव्हलप होतं. आपण एवढ्या कन्झर्वेटिव्ह मोडमध्ये आयुष्य जगत आहोत बरेचसे, मी सर्वांना गृहीत करणार नाही, की आपण विचारच करत नाही की आपल्याला काय काय करता येऊ शकतं. म्हणजे कंडक्टर झाला, तलेटे झाला तर आपण तिथंच थांबून समाधान मानण्यात म्हणजे वेळ घालतो, मला असं वाटतंय. पण आपण जर थोडंसं एक्सप्लोअर केलं, जनरेशन्स टू जनरेशन्स जे डेव्हलप झालेले आहेत, ज्या टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेल्या आहेत, जे तंत्रज्ञान उपलब्ध झालेलं आहे, त्याच्यानुसार जर बघितलं तर ही आपण कधी ऐकलंही नाही ही फूड स्टायलिस्टची जॉब आहे. आणि खूप छान पॅकेज मिळतात त्यांचे. जसं तुमचं हॉटेलचं नाव राहील तशा प्रकारचं तुमचं पेमेंट मिळतं. यानंतर आपण बघणार आहोत रिसर्च इन्स्टिट्यूट कोणते कोणते आहेत. ब्रीफमध्ये सांगतोय मी तुम्हाला. सेंट्रल म्हणजे CFTIR म्हैसूरचं इन्स्टिट्यूट आहे, भारतातलं नंबर 1चं इन्स्टिट्यूट आहे जिथं फूड टेक्नॉलॉजीचे करिक्युलम चालतो. यानंतर NIFTEM आहे, त्याच्यानंतर IICPT आहे, याच्यानंतर नॅशनल ॲग्रो फूड बायोटेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट आहे. मला वाटतं या आता जे लोक ऐकत आहेत त्यांनी माझा हा व्हिडिओ पाहिला असेल. मी इथं PhD इंटिग्रेटेड PhDचा व्हिडिओ बनवला होता. ह्या इथं आता सध्या ॲडमिशन सुरू आहे. जर कोणी असेल MSc वाला तर त्यांनी त्या इन्स्टिट्यूटला अप्लाय करायला हरकत नसावी. याच्यानंतर FDTRC आहे, NIN हैदराबादचं खूप मोठं इन्स्टिट्यूट आहे, लखनौचं टॉक्सिकॉलॉजी इन्स्टिट्यूट आहे IITR. त्याच्यानंतर IARI दिल्लीला आहे, पुण्याला याची सब ब्रांच आहे, आयसर पुणे आहे. याच्यानंतर इंटरनॅशनल लाईफ सायन्स इन्स्टिट्यूट हे भुवनेश्वरचं आहे, मुंबईचं भाभा ॲटॉमिक सेंटर आहे, IISc बेंगलोर आहे, NDRI हैदराबादचं आहे. एवढे सारे इन्स्टिट्यूट आहे, तर टॉप क्लासचे इन्स्टिट्यूट आहे. इथं तुम्हाला तुमच्या कॉमन एंट्रन्स टेस्ट किंवा जॉईंट ॲडमिशन टेस्ट याच बेसिसवर मिळतं. तुम्ही गावामध्ये किंवा तालुक्याच्या ठिकाणी जर तुम्ही BSc करून गेले तर तुम्हाला अशा इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन मिळणं जवळजवळ अशक्य आहे. त्याच्यामुळं आपल्याला स्वतःला डेव्हलप करायचे आहे आणि विश्व जसं चालतंय तसं चालायचं आहे. यानंतर आपण वळूयात MSc बायोटेक्नॉलॉजीकडे. मी परत एकदा टॉपिक काय आहे म्हणजे स्ट्रीम काय आहे त्याच्या इंट्रोडक्शनपासून सुरुवात करतोय. यामध्ये बायोटेक्नॉलॉजी जी आहे आपल्या सेल्युलर आणि जे मॉलिक्युलर प्रोसेसेस आहेत टू डेव्हलप दी टेक्नॉलॉजीज अँड प्रोडक्ट. जसं BT कॉटनचं प्रोडक्शन जे आहे हा बायोटेक्नॉलॉजीचा प्रकार आहे. BT ब्रिंजल आहे म्हणजे संकरित वांगे, संकरित जो कापूस आला, जसे आता काही संकरित भाज्या आल्या, टोमॅटो आल्या, म्हणजे टमाटर जे बनवतात येत आहेत मार्केटमध्ये, त्या ह्या बायोटेक्नॉलॉजी स्ट्रीममधून आलेला आहे. हा एक प्रकार आहे. याचं सोपं उदाहरण जायचं झालं तर आपल्या इकडे आता ही टर्मिनॉलॉजी उदयास आली, म्हणजे मागच्या 20-30 वर्षात म्हणू शकतो आपण. पण याचा ॲक्च्युअल उपयोग जो आहे कमीत कमी 6 ते 8 हजार वर्षापूर्वी जे युरेशियन लोक होते त्यांनी सुरुवात केलं होतं, जेव्हा ते बनवत होते ब्रेड.
म्हणजे ईस्ट वापरायचे ते त्यावेळेस ब्रेड बनवण्यासाठी आणि चीज बनवण्यासाठी. यासोबतच दूध आणि दुधाचे प्रकार प्रिझर्व करण्यासाठी ते लोक वापरायचे बायोटेक्नॉलॉजी. म्हणजे एवढा प्रगाढ हजारो वर्षाचा इतिहास आहे बायोटेक्नॉलॉजीचा. यासोबतच MSc बायोटेक्नॉलॉजी जर आपण घेतलं तर यासोबत आपल्याला व्यावसायिक आणि प्रोफेशनल स्किल सुद्धा डेव्हलप करता येतात. यामध्ये आपण बघू शकतो जेनेटिक इंजिनिअरिंग, ॲग्रिकल्चरल बायोटेक्नॉलॉजी, प्लांट बायोटेक्नॉलॉजी आहे, मॉलिक्युलर बायोलॉजी आहे, सरांनी जसं सांगितलं बायोइन्फॉर्मॅटिक्स आहे, अप्लाइड मायक्रोबायोलॉजी आहे. जसं याचं सोपं उदाहरण जर घ्यायचं झालं अप्लाइड मायक्रोबायोलॉजीचं, तर ते बियर प्रोडक्शनचा जो प्रकार आहे, फर्मेंटेशनचा जो प्रकार आहे, तो अप्लाइड मायक्रोबायोलॉजी आणि बायोप्रोसेसिंग टेक्नॉलॉजीचा हा प्रकार येतो. याच्यानंतर बघूया MSc बायोटेक्नॉलॉजी घेण्यासाठी आपल्याला नेमकी काय पात्रता लागते. यामध्ये BSc ॲग्रिकल्चरल सायन्स यासोबतच लाईफ सायन्स मध्ये ज्यामध्ये बायोकेमिस्ट्री आहे, बायोटेक आहे, CBZ जो ग्रुप असतो BSc ला, ज्यामध्ये मायक्रोबायोलॉजी आहे, बॉटनी आहे, झुलॉजी आहे, हे सारे विषय असलेले विद्यार्थी ग्रॅज्युएशनमध्ये इलिजिबल आहेत MSc बायोटेक्नॉलॉजीला ॲडमिशन घेण्यासाठी. सिमिलर प्रिन्सिपल आहे इथं, पण आपली जी टक्केवारी आहे ती थोडीशी वाढलेली आहे. इथं 55% कमीत कमी मार्क्स पडतात. यानंतर जे BSc फायनल इयरचे स्टुडंट्स आहेत, मागील एक 10 वर्षामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणा, स्टेट गव्हर्नमेंटनी जे अपिअरिंग स्टुडंट्स आहेत फायनल इयरचे, त्यांचे हित लक्षात घेता ही एक जी नियमावली आहे त्याला मॉडिफाय केलं आहे. जे फायनल इयरचे विद्यार्थी आहेत ते सुद्धा एंट्रन्स एक्झाम म्हणा किंवा ॲडमिशन नेक्स्ट इयरच्या ॲडमिशनसाठी पात्र ठरवलेले आहेत. आणि यामध्ये कोर्स फीज जर बघितली आपण, स्टेट युनिव्हर्सिटी जर बघितली तर अराउंड 40,000 असते. आणि जर टॉपच्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज बघाल तर दरवर्षी तुम्हाला 2 लाखपर्यंत फीस भरायला लागते. आणि 2 वर्षाचा कालावधी असतो जो युजली पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी आहे. यानंतर बघूया आपण करिअर नेमकं काय आपण बनवू शकतो MSc बायोटेक केल्यानंतर. याचं सोपं उदाहरण जर मी तुम्हाला सांगितलं, असं ईस्टचं जे सांगितलं होतं ब्रेड बनवायचं, आताच्या सध्याच्या टर्मिनॉलॉजी जर बघितल्या आपण तर मेडिकल बायोटेक्नॉलॉजी आता सध्या 70% रेव्हेन्यू जनरेट करते बायोटेक्नॉलॉजी सेक्टरमधला. म्हणजे काही वर्षापूर्वी ॲग्रिकल्चरल बायोटेक्नॉलॉजीचा खूप जोर होता, पण आता जो आलेला आहे मेडिकल बायोटेक्नॉलॉजीवरती, म्हणजे शिफ्ट होऊन सुद्धा बायोटेक्नॉलॉजी सर्व्हाइव्ह करत आहे. आणि तशाच प्रकारे आपल्याला स्ट्रीम चूज करते वेळेस आपल्याला विचार करणं गरजेचं आहे की आपण कुठंपर्यंत जाऊ शकतो आणि त्याचं महत्त्व आपल्या लाईफमध्ये काय येऊ शकतं. सरांनी आताही सांगितलं, रुचीचं जे उदाहरण दिलं सरांनी, की तुम्ही हे कोर्स केल्यानंतर काय करू शकता. याच्यामध्ये मी इथं पुन्हा रिपीट करेन की एक छोटं स्टार्टअप तुम्ही बनवू शकता, जे मी सोया पनीरचं सांगितलं होतं सरांनी, जसं रुचीचं सांगितलं होतं. यानंतर याचं जर उदाहरण जर घ्यायचं झालं तर आता जे कोवॅक्सिन आलेली आहे, जे हैदराबादचं इन्स्टिट्यूट आहे कोरोनावरती जे वॅक्सिन बनवत आहे, हे भारत बायोटेक जे आहे एक छोटं स्टार्टअप म्हणून सुरुवात झालं होतं, पण आज ही एक भारतातली सर्वात मोठी कंपनी आहे वॅक्सिनची. ही शांता बायोटेक जी आहे, शांता बायोटेक ही सुरुवातीला 1-2 व्यक्तींनी मिळून कंपनी सुरुवात केलेली कंपनी आहे, पण आज 1.5 ते 2,000 कोटीमध्ये, मिनिमम 1.5 ते 2,000 कोटीमध्ये याचा टर्नओव्हर आहे. लार्ज फार्मास्युटिकल कंपनीज, जसं तुम्ही औषध घेते वेळेस बघितलं असेल की सर आम्ही चांगले आहात. हां, जर तुम्ही औषध घेते वेळेस बघितलं असेल की डॉक्टर रेड्डीच्या येतात, रॅनबॅक्सीच्या येतात, वोकार्ड जसं औरंगाबादचे वोकार्ड हॉस्पिटल आहे त्यांचीच एक फार्मास्युटिकल कंपनी आहे, रॅनबॅक्सीज आहे, त्याच्यानंतर सन फार्मा आहे. एवढ्या फार्मास्युटिकल कंपनी आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला MSc बायोटेक्नॉलॉजी केल्यानंतर स्कोप आहे. आणि ह्या ज्या कंपनीज आहेत ह्या MSc बायोटेक्नॉलॉजीच्या प्रिन्सिपलवरती आधारित आहेत, राईट. आणि एमर्जिंग स्टार्टअप जे आहेत, जशा कॉन्ट्रॅक्ट रिसर्च ऑर्गनायझेशन सुद्धा आहेत, ह्या MSc बायोटेक्नॉलॉजी रिलेटेड कंपनीज आहेत. यानंतर आपला काय रोल असू शकतो, म्हणजे MSc बायोटेक्नॉलॉजी केल्यानंतर आपण काय अचीव करू शकतो, काय मिळू शकतो. याच्यात 4-5 डिग्रीज मी इन्क्लूड केलं. त्याच्यामध्ये सिनियर असोसिएट सायंटिस्ट म्हणू शकता, सायंटिस्ट म्हणू शकता, रिसर्च बायोकेमिस्ट्रीही म्हणू शकता. आता तुम्ही बायोकेमिस्ट्री सोबत मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की थोडंसं टर्मिनॉलॉजी मिक्स झाल्यासारखं वाटेल, पण MSc बायोटेक्नॉलॉजी कॅन्डिडेट सुद्धा तिथं रिसर्च बायोकेमिस्ट्री म्हणून काम करू शकतात.
यानंतर सोयीचा मार्ग आहे, तुम्ही लेक्चरर म्हणून जाऊ शकता. तुम्हाला MSc केल्यानंतर तुम्ही PhD साठी जाऊ शकता, नेट सेट बघू शकता, BEd ML करून लेक्चरशिप मध्ये जाऊ शकता. रेग्युलेटरी अफेअर्स असोसिएट म्हणून एक पोझिशन आहे, ज्याच्यामध्ये जी मोठ्या मोठ्या फार्मास्युटिकल कंपनीज आहेत, बायोटेकशी रिलेटेड कंपनीज आहेत, त्याच्यामध्ये तुमचे SOPs बनतात. तुमचे प्रोडक्ट डेव्हलपमेंटचे जे प्रोटोकॉल असतात आणि तेच प्रोडक्ट तुम्ही जसे बाहेर देतात त्याचे हे रेग्युलेटरी अफेअर्स जे असतात त्याच्यासाठी ज्या पोझिशन्स रिलेटेड आहेत ते सुद्धा MSc बायोटेक्नॉलॉजी कॅन्डिडेट एलिजिबल आहेत. क्वालिटी कंट्रोलरच्या पोझिशन आहेत, रिजनल मॅनेजरच्या पोझिशन्स आहेत. म्हणजे एक कंपनी आहे मुंबईची आणि जसा मराठवाड्याचा एरिया त्यांना कॅप्चर करायचा आहे, तर MSc बायोटेक विथ सर्टन एक्सपिरियन्स कॅन्डिडेट हा एलिजिबल असू शकतो त्या पोझिशनसाठी. सॅलरी बघायचं झालं तर ही थोडी शोकांतिका आहे भारतामध्ये म्हणू शकता आपण, की पोस्ट ग्रॅज्युएट नंतर सुद्धा आपल्याला लोकांना पगार कमी मिळतो, म्हणून लोकांचा थोडासा कल सरकारी नोकरी मिळवण्यासाठी असतो आणि तिथं मग आपण लाखो करोडो रुपये उधळ कुठेतरी मागे पडल्यासारखं आपल्याला चित्र दिसतं. पण MSc नंतर जे इथं मी जे पेमेंट सांगितलंय 10 ते 20 हजार, याच्यापेक्षाही जर तुम्हाला चांगला एक्सपिरियन्स मिळाला तर तुमचं स्किल चांगलं डेव्हलप झालं तर ऑलमोस्ट तुम्हाला 10 लाखापर्यंत प्रतिवर्ष पेमेंट मिळू शकतं. यानंतर MSc बायोकेमिस्ट्री सर्वात मेन स्ट्रीमकडे जातोय मी, कारण MSc म्हणण्यापेक्षा मी बायोकेमिस्ट्री म्हणेन. बायोकेमिस्ट्री मी अगोदरही म्हटलं होतं की पॅरेंट ब्रांच आहे लाईफ सायन्सची, ज्याच्यामध्ये सर्व सब्जेक्ट इन्क्लूड होतात. तुम्हाला बायोलॉजी घ्या, झुलॉजी घ्या, बॉटनी घ्या, केमिस्ट्रीचा थोडा पोर्शन येतो, बायोटेक्नॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी, हे सर्व सब्जेक्ट येतात. याच्यामध्ये मी जनरल इंट्रोडक्शन देतो की ही जी स्ट्रीम आहे ती सर्वच टर्मिनॉलॉजी वापरते, सर्व सब्जेक्ट वापरते, जसं केमिस्ट्री, फिजिक्स, मॉलिक्युलर बायोलॉजी, इम्युनॉलॉजी, टू स्टडी द स्ट्रक्चर अँड बिहेवियर ऑफ द कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल. तर सेमिस्टर वाईज असतात मोस्ट ऑफ द युनिव्हर्सिटीमध्ये. नागपूर युनिव्हर्सिटीमध्ये इयरली आहे पॅटर्न सध्या, मला असं वाटतं, मला जेवढं माहित आहे. यानंतर एलिजिबिलिटी जर आपण बघितली, पात्रता जर बघितली, तर यासाठी मिनिमम 50% मार्क्स हवे आहेत तुम्हाला. आणि जर तुम्हाला जर रेप्युटेड युनिव्हर्सिटीज मध्ये जायचं असेल तर आता ग्रॅज्युएशन साठी सुद्धा एंट्रन्स एक्झाम आहेत MScच्या. सब्जेक्ट जर बघितले आपण तर BSc डिग्री ज्याच्याकडे आहे त्याच्यामध्ये BSc बायोकेमिस्ट्री, केमिस्ट्री, झुलॉजी, न्यूट्रिशन, फूड सायन्स, बॉटनी, ॲनिमल सायन्स, मेडिसिन, वेटरनरी सायन्स, ॲग्रिकल्चरल इत्यादी सब्जेक्ट मध्ये ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे ते लोक सुद्धा एलिजिबल आहे. या व्यतिरिक्त जसं मी अगोदर सांगितलं होतं की रेप्युटेड युनिव्हर्सिटीजनी आता एंट्रन्स एक्झाम घ्यायला सुरुवात केलेली आहे. याच्यामध्ये मी 4 नावं सांगतोय तुम्हाला. जिपमर जे पॉंडिचेरीचं इन्स्टिट्यूट आहे, वन ऑफ द बेस्ट इन्स्टिट्यूट आहे बायोकेमिस्ट्री स्टडीजसाठी. तर त्यांची स्वतःची एंट्रन्स होते, इन हाऊस एंट्रन्स होते. उस्मानिया युनिव्हर्सिटी हैदराबादची आहे, युनिव्हर्सिटी ऑफ हैदराबादचा आहे. आणि IIT साठी कॉमन एंट्रन्स टेस्ट लागते, कॉमन ऍडमिशन टेस्ट लागते. यासोबतच जॉईंट ऍडमिशन टेस्ट सुद्धा MScच्या ऍडमिशन साठी लागते, म्हणजे MSc बायोकेमिस्ट्रीच्या ऍडमिशन साठी लागते. ते ओपन एज्युकेशन घेण्याकडे त्यांचा कल असतो. मे बी फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, कधी कधी आर्थिक जबाबदारीमुळे त्यांना त्या गोष्टी जमत नाही. तर MSc बायोकेमिस्ट्री हा कोर्स सुद्धा ओपन युनिव्हर्सिटी कंडक्ट करतात. त्याच्यामध्ये ही जी KSOU जी आहे, कर्नाटका स्टेट ओपन युनिव्हर्सिटी आहे, अमिटी युनिव्हर्सिटी पंजाबची आहे, कलिंगा युनिव्हर्सिटी आंध्रामध्ये आहे, MKU युनिव्हर्सिटी आहे तामिळनाडूमध्ये, सुभारती युनिव्हर्सिटी आहे मध्य प्रदेशमध्ये, आणि खूप सारे आहेत. जर तुम्हाला लिस्टच पाहिजे असेल तर तुम्ही MSc बायोकेमिस्ट्री ओपन युनिव्हर्सिटी जर गुगलवर टाईप जरी केलं तर तुमच्याकडे लिस्ट येईल 100-150 युनिव्हर्सिटीची. तर तुम्ही ते पाहू शकता. म्हणजे तुम्हाला घर बसल्या हा कोर्स करता येईल. आणि ओपन युनिव्हर्सिटीतून कोर्स केल्यानंतर कुठपर्यंत जाऊ शकतो हे पहिल्या सेशन मध्ये नितीन राऊत आपल्याला सांगितलंय. तो स्वतः इंग्लंडमध्ये जाऊन शिक्षण घेऊन आलाय, त्याच्यामुळं मी या पॉइंटला थोडासा रेड कलर मध्ये हायलाइट करण्याचा प्रयत्न केलाय. कोर्स फीस ही 3,000 आहे. जर तुम्ही स्टेट युनिव्हर्सिटीज मध्ये जाल, सेंट्रल युनिव्हर्सिटीज मध्ये जाल तर तुम्हाला अराउंड 1 लाखापासून ते 3 ते 4 लाखापर्यंत तुम्हाला फीस पे करायला लागते. पण क्वालिटी एज्युकेशन मॅटर करतं आणि यासोबतच प्लेसमेंट जी आहे ती पण खूप छान मिळते आपल्याला. तर त्याच्यामुळे थोडासा हा फीसचा आपल्याला फरक तफावत जाणवतो.
ऍव्हरेज सॅलरी मिनिमम म्हणजे प्रतिवर्ष तुम्हाला MSc बायोकेमिस्ट्री केल्यानंतर 2 ते 4 लाखापर्यंत मिळू शकते. म्हणजे 25,000 पकडू शकतो तुम्ही, 20 ते 25,000. जे टॉप रिक्रुटिंग कंपनीज आहेत, जसे रिसर्च इन्स्टिट्यूट आहेत मोठे मोठे, मी स्वतः जसं NIV मध्ये काम केले, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी आहे, NCL आहे, आयसर पुणे आहे, म्हणजे पुण्यातल्या सांगतोय मी तुम्हाला सध्या. असे आयसर्स थ्रू आउट इंडियामध्ये आहेत. तर ह्या ज्या रिसर्च इन्स्टिट्यूट आहे तिथं सुद्धा तुम्हाला MSc नंतर खूप स्कोप आहे. MSc बायोकेमिस्ट्री नंतर बायोटेक्नॉलॉजी कंपनीज आहेत, तिथं सुद्धा तुम्हाला हा स्कोप मिळू शकतो. फॉरेन्सिक सायन्सचं जे सेक्टर आहे, आता जे पोलीस रिलेटेड जे फॉरेन्सिकचं आपल्याला MPSC थ्रू खूप सारे ऍडव्हर्टाइजमेंट दिसतात. जर कोणी MPSC ची तयारी करत असेल तर ह्या कोर्स नंतर सुद्धा भरपूर सारा स्कोप आहे तुम्हाला MSc बायोकेमिस्ट्री केल्यानंतर फॉरेन्सिक सायन्स मध्ये येण्यासाठी. एन्व्हायरमेंटल एजन्सीज आहेत, जसं जे आपलं पोल्युशन कंट्रोल बोर्ड्स वगैरे आहेत, तर याच्यामध्येही तुम्हाला MSc बायोकेमिस्ट्री नंतर स्कोप आहे. याच्यानंतर प्रायव्हेट कंपनीज मध्ये इन्फोसिस आहे, गेल आहे. गव्हर्नमेंट कंपनीज मध्ये ONGC जी ऑइलची कंपनी आहे, विप्रो आहे, भेल आहे, HLL आहे, जॉन्सन अँड जॉन्सन जी मुलांची पावडर बनवते. आपल्याला फक्त पावडर मी सांगतो कारण सर्वांना पावडर माहित आहे, त्याच्या व्यतिरिक्त खूप सारे साबण आहेत, फेअरनेस क्रीम आहे. याच्यामध्ये सुद्धा MSc बायोकेमिस्ट्री केलेल्या लोकांचं खूप सारी जास्त मागणी आहे. इस्रो आहे, रॅनबॅक्सी जी फार्मास्युटिकल कंपनी आहे, सिप्ला, सिंजिन आहे, बायकॉन जी बँगलोरच्या 2 सर्वात मोठ्या फार्मास्युटिकल कंपनी आहेत, MQR जी मुंबईची सर्वात मोठी कंपनी आहे, जी फार्मास्युटिकल कंपनी आहे. तिथं तुम्ही पात्र आहेत MSc बायोकेमिस्ट्री नंतर, आणि खूप छान पॅकेज मिळतो. मी इथं तुम्हाला 2 ते 4 सांगितलंय, पण जर तुम्हाला 1-2 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर अराउंड तुमचं 9 ते 10 लाखापर्यंत पॅकेज जातं. त्याच्यामुळे कोर्स चूज करणं सुद्धा, निवडणं सुद्धा एक आपल्या आयुष्याचा एक क्रिटिकल पॉइंट ठरू शकतो. म्हणून आपण वेगळं काहीतरी निवडायचं आणि त्याच्यामध्ये करिअर करण्याचा प्रयत्न करायचा, मी या मताचा आहे. यानंतर टॉप युनिव्हर्सिटीज मी तुम्हाला सजेस्ट करेन. बनारस हिंदू युनिव्हर्सिटी भारतातील ओल्डेस्ट युनिव्हर्सिटी मानलं जातं याला. नागपूर युनिव्हर्सिटी नंतर किंवा असं किंबहुना एकाच वयातल्या युनिव्हर्सिटीज म्हणू शकता. तिथं बायोकेमिस्ट्रीचं खूप मोठं प्रस्थ आहे. त्याच्यानंतर जैन युनिव्हर्सिटी आहे, अमिटी युनिव्हर्सिटी आहे, अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी आहे, चंदीगड युनिव्हर्सिटी आहे, माउंट कॅरमल कॉलेज आहे, एम्स दिल्लीचं मागचं आपलं सेशन झालं होतं, तिथं मार्निनी मॅमनी सांगितलं होतं आपल्याला. तिथं सुद्धा तुम्हाला MSc बायोकेमिस्ट्रीसाठी जे कोर्सेस चालतात ते एम्स मध्ये तुम्हाला मिळतील. यानंतर मराठवाड्यातल्या काही किंवा महाराष्ट्रातल्या काही युनिव्हर्सिटीज मी इन्क्लूड केल्यात. म्हणजे लातूर पुरतं किंवा एखाद्या जळगाव म्हणण्यापेक्षा जळगावला युनिव्हर्सिटी आहे, लातूर पुरतंच मेंटेन नाही राहायचंय किंवा नांदेड पुरतंच मेंटेन न राहता आपण किती एक्सप्लोर करू शकतो महाराष्ट्राला सुद्धा, हे आपण याच्यातून पाहू शकता. त्याच्यामध्ये 7-8 युनिव्हर्सिटीज मी मेन्शन केल्यात. औरंगाबादची युनिव्हर्सिटी आहे, पुण्याची युनिव्हर्सिटी आहे, पुण्याचं फर्ग्युसन कॉलेज वन ऑफ द बेस्ट कॉलेज MSc बायोकेमिस्ट्रीच्या कोर्ससाठी आहे. जळगावची उत्तर महाराष्ट्र युनिव्हर्सिटी आहे, कोल्हापूरची शिवाजी युनिव्हर्सिटी आहे, नागपूरची RTM युनिव्हर्सिटी आहे, स्वामी रामानंद तीर्थ आणि RTM या दोन्ही युनिव्हर्सिटीजचा मी ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशनचा एलिमनी आहे. त्याच्यामुळे मला वाटतं की तुम्ही MSc बायोकेमिस्ट्री करते वेळेस या सर्व गोष्टी विचारात घ्याव्या. यानंतर एम्प्लॉयमेंट कशा प्रकारची मिळू शकते, कारण सर्वच आपलं इथून तिथून टेकतं की आपल्याला जॉब काय मिळेल, आपण काय करू शकतो. जसं मी अगोदरही सांगितलं होतं, सिंपल आहे, तुम्हाला कॉलेज प्रोफेसर एकदम सोप्यातला सोपा सुद्धा जॉब मिळू शकतो. MSc बायोकेमिस्ट्री करायची आणि सेट किंवा नेट एक्झाम पास व्हायची. आता तर 2016 मध्ये महाराष्ट्र शासनानं आणि केंद्र शासनानेही नोटिफिकेशन काढलं की तुम्ही ज्युनियर आणि सिनियर कॉलेजवर जर तुम्ही MSc बायोकेमिस्ट्री करून BEd किंवा MAd कराल तर तुम्ही पात्र आहेत सिनियर ज्युनियर कॉलेजवरती. म्हणून तुम्ही, मला वाटतंय हा कोर्स निवडायला काही हरकत नाही. नुसता हिंदी, भूगोल किंवा बॉटनी, झोलॉजी इत्यादी विषयाकडे न जाता काहीतरी वेगळी स्ट्रीम घ्यायची जी व्हर्साटाईल स्ट्रीम आहे. या व्यतिरिक्त फार्मास्युटिकल केमिस्ट म्हणून काम करू शकता तुम्ही, बायोकेमिस्ट म्हणून काम करू शकता, फार्मासिस्ट म्हणून काम करू शकता. ह्या स्पेशलाइज जॉब आहेत. म्हणजे बायोकेमिस्ट्रीच्या विद्यार्थ्यांना मोस्ट ऑफ दी मेडिसिन मध्ये काय काय औषध कंटेंट आहेत, ते कसे आपल्या बॉडीला अफेक्ट करतात, ह्या साऱ्या गोष्टी माहीत असतात. म्हणजे पॅथॉलॉजी बघितली, आपण एखादी डिसीज इटिओलॉजी बघितली, तर बायोकेमिस्ट ते पूर्ण पाथवे इलॅबोरेट करू शकतो, एवढं त्याच्याकडे प्रगाढ नॉलेज असतं.
म्हणून तो फार्मासिस्ट म्हणूनही काम करू शकतो, फॉरेन्सिक सायंटिस्ट म्हणून काम करू शकतो, फूड सायंटिस्ट म्हणून काम करू शकतो, मेडिकल लॅब टेक्नॉलॉजिस्ट म्हणून काम करू शकतो, मेडिकल लॅब टेक्निशियन म्हणून नाही, जे DMLT किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे ग्रॅज्युएशन नंतर मुलं सहसा MLT करण्याकडे लक्ष देतात, तर ते नाहीये. हे मेडिकल लॅब टेक्नॉलॉजिस्ट म्हणजे सिनियर पोझिशन आहे. यानंतर नॉन ट्रॅडिशनल जॉब्स मध्ये तुम्ही बघाल तर बायोटेक आणि फार्मास्युटिकल सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह म्हणू शकता आपण. म्हणजे डॉक्टरकडे जे MR येतात आपल्याकडे, हे एखादी औषध स्ट्रीप देऊन की हे औषध असं असं आहे, कारण ही बायोकेमिस्ट्री स्ट्रीम आहे, ती औषध बनवणाऱ्या कंपनीमध्ये सुद्धा ऍज अ सायंटिस्ट म्हणून काम करतात. आणि त्यांचा पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये जो कोर्स असतो, करिक्युलम असतो, तो याच सिलेबसवरती बेसिस असतो की औषधी कंटेंट कोणते आहे, ते कसे अफेक्ट करतात. त्याच्यामुळे ह्या नॉन ट्रॅडिशनल जॉब, ज्या अपारंपरिक जॉब आहेत, त्याच्याकडे आपलं लक्षही नसतं, त्या जॉब सुद्धा आपल्यासाठी उपलब्ध आहेत आणि खूप चांगली कमाई होते. हे टार्गेट बेस्ड जॉब असतात. म्हणजे तुम्हाला 100 डॉक्टरांना जाऊन पटवून द्यायचं असतं की हे औषध किती चांगलं आहे आणि याचा कसा परिणाम होतो. तुम्ही 100 केलं की तुम्हाला जेवढं, म्हणजे एखादी गुत्त आपण घेतो, म्हणजे शेतकऱ्याकडे जाऊन एक एकर मध्ये जेवढं आपल्याला नांगरणी करायची आहे तेवढ्या पैशामध्ये घेतो आणि 10-12 लोक जाऊन आपण 1-2 तासातच करून येतो, 1 दिवसाचे पैसे घेतो, तशा टाईपचा हा जॉब आहे. तर आपल्याला तिथं भरमसाठ कमाई करता येऊ शकते. यासोबतच बायोमेडिकल इंजिनियर म्हणून काम करू शकता तुम्ही. त्याच्यानंतर टॉक्झिकॉलॉजिस्ट म्हणून काम करू शकता. आणि हाय स्कूल टीचर, ज्युनियरचं मी जसं सांगितलं तुम्हाला, त्या सुद्धा जॉब प्रोफेशन आहेत तुम्हाला. याच्यानंतर मी थोडस पैसे वाईज तुम्हाला सांगतो, जेणेकरून पैशाची गोष्ट आपल्याला महत्वाची वाटते. रिसर्च सायंटिस्टचा जो जॉब असतो त्याला मिनिमम 5 ते 8 लाखापर्यंत पेमेंट मिळतं. लॅब टेक्निशियन किंवा टेक्नॉलॉजिस्ट म्हणून जाल तर तुम्हाला तिथं थोडंसं कमी पेमेंट आहे, 3 ते 4 लाखापर्यंत मिळतं. एक्सपिरियन्स नुसार या गोष्टी वाढत जातात. याच्यानंतर फार्माकोलॉजिस्ट म्हणून तिथं तुम्हाला 6 लाखापर्यंत पेमेंट आहे. प्रोफेसर जर बनले तुम्ही, MSc बायोकेमिस्ट्री करून, नेट सेट PhD इत्यापैकी जर तुमच्याकडे कोणतंही क्वालिफिकेशन असेल तर तुम्हाला 10 लाखापर्यंत मिनिमम 1 ते 1.5 लाख रुपये तुम्ही प्रतिमाह पैसे उचलू शकता. म्हणून आपल्या अम्बिशन्स वाढवा आणि अशा प्रकारचे कोर्स चूज करायला काही हरकत नाही. आता आफ्टर MSc काय करायचं आहे? आता तर आपण पोस्ट ग्रॅज्युएशन बघितलं, राईट? म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आणि आपण जॉब केला, इथपर्यंत समाधान नाही मानावा असं मला वाटतं विद्यार्थ्यांनी. म्हणून मी थोडंसं हायर एज्युकेशन कडे या टॉपिकला डायव्हर्ट करतोय. तर आपण बघूया की PhD, जसं मी सांगितलं होतं की आफ्टर MSc काय, तर सर्वात मोठा टर्निंग पॉइंट येतो PhD. जगातील सर्वात प्रेस्टिजियस किंवा प्रतिष्ठित डिग्री समजली जाते PhD. पारंगत समजलं जातं त्या व्यक्तीला, ज्या व्यक्तीने त्या विषयामध्ये PhD केलेला आहे. त्याला मास्टरी म्हणू शकतो आपण, किंवा एक्सपर्टी उपलब्ध असते त्या विषयामध्ये. आणि थेरॉटिकल नॉलेज असतं, प्रॅक्टिकल नॉलेज असतं. म्हणजे सोपं उदाहरण जर सांगायचं झालं तर एक शेतकरी हा एक PhD आहे शेती करण्यामध्ये. तो नांगरणी, खुरपणी, कोळपणी, काय जे काम म्हणजे निंदण्यापासून काम करू शकतो, तशा प्रकारचं एका PhD धारकाचं काम असतं. जर समजा तो एखाद्या औषधावर काम करत आहे तर तो औषध कशा प्रकारे काम करेल, त्याचे काय काय शरीरावर परिणाम होतील, शरीरात गेल्यानंतर तो बाहेर कसा येईल, बाहेर येईल तर त्याचे कोणत्या प्रकारात येईल, खाते वेळेस त्याचा गेल्यानंतर शरीरात काय फरक पडतो, ही जी एक्सपर्टी असते. म्हणजे उदाहरण जर म्हणजे इन शॉर्ट सांगायचं झालं तर प्रत्येक गोष्ट एका विषयाची माहित असते त्या व्यक्तीला, ते PhD समजलं जातं. आणि रिस्पेक्टेबल आहे, रिप्युटेड क्वालिफिकेशन आहे, तुमचा मान मर्यादा जो सर्वांना हवा असतो तो सुद्धा मिळतो. आणि PhD केल्यानंतर तुम्हाला जगातील जेवढे काही इन्स्टिट्यूट आहेत तिथं तुम्ही पात्र आहेत, तिथं तुम्हाला कोणीच अडवणार नाही की तुझं क्वालिफिकेशन नाही. बिसाइड तुमच्याकडे इतरही क्वालिफिकेशन असेल, पण तुमचं PhD हे विचारात घेतलं जातं. यासोबतच तुम्हाला स्पेशलाइज्ड जॉब मिळतात. म्हणजे छोट्या जॉबवरती तुम्हाला समाधान मानायची गरज नाहीये, तुम्हाला हायर पोझिशन्स मिळतात. प्राध्यापक, प्रिन्सिपल, जो एक्सपिरियन्स मिळतो, 5-1 वर्षाचा एक्सपिरियन्स असतो, त्याच्यानंतर तुम्ही डायरेक्ट प्रिन्सिपल म्हणून काम करू शकता. रिसर्च आहे, कन्सल्टन्सीज आहेत, पब्लिकेशन हाऊस आहेत. जसं मॅमनी सांगितलं होतं की माझे 4-2 पब्लिकेशन्स आहेत, त्याच्यामध्ये जे पब्लिशिंग करणारे ग्रुप्स आहेत तिथं सुद्धा तुम्हाला PhD नंतर जॉब मिळतो. याच्यानंतर तो लॉ फर्म्स आहेत,
क्रिमिनॉलॉजी रिलेटेड जे लॉ फर्म्स आहेत त्याच्यामध्ये तुम्ही पीएचडी करून LLB केलं तर तुम्हाला तुमचे लॉ फर्म्स खोलता येतं. कन्सल्टन्सी खोलू शकता जिथं तुम्ही विद्यार्थ्यांना म्हणजे मार्गदर्शन करू शकता की तुम्ही हे चूज करा, तुम्ही ते चूज करा. या साऱ्या गोष्टी ही तुम्हाला पीएचडी नंतर मिळतात. आता पीएचडी साठी आपण पात्रता बघूया. जी बहुतांशी लोक पीएचडीचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची. आनंद सरांना थोडासा इश्यू होत आहे, कदाचित त्यांना ऐकायचं नाहीये ते. तर MSc डिग्री जी आहे, MSc नंतर तुम्हाला इलिजिबल राहता, तुम्ही पात्र राहता डॉक्टरेट प्रोग्रामसाठी. यानंतर स्पेसिफिक पर्सेंटेज आणि CGPA जी आहे MSc मध्ये जे तुम्हाला पर्सेंटेज मिळेल ह्याही गोष्टी विचारात घेतल्या जातात तुम्हाला. ही CGPA ही एक रँकिंग सिस्टीम आहे. यासोबतच रेप्युटेबल युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला ना की तुमचे मार्क्स पण तुमचे सेट नेट जसं एक्झाम्स आहेत, जे बहुधा जे पोस्ट ग्रॅज्युएट आहेत त्यांना या एक्झाम्स माहित आहेत, त्या सुद्धा आपल्याला पास होणं गरजेचं आहे, जे तुम्हाला पात्र करतात या गोष्टीसाठी. सम ऑफ द फेलोशिप सुद्धा आहेत तुम्हाला हे पीएचडी करण्यासाठी. जे लोक सेटनेट क्वालिफाईड नाही आहेत त्यांच्यासाठी RGNF म्हणजे राजीव गांधी नॅशनल फेलोशिप आहे. बार्टी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च इन्स्टिट्यूट पुण्याचं आहे, ते सुद्धा तुम्हाला तुमची जर एक्झाम पासही नसाल तर तुम्हाला पीएचडी करण्यासाठी प्रतिमाह 25,000 ते 28,000 फीस देतं, म्हणजे स्कॉलरशिप देतं. त्याच्यानंतर MGNF मौलाना आझाद जी स्कॉलरशिप आहे ती सुद्धा. सारथी जे इन्स्टिट्यूट आहे ते सुद्धा, म्हणजे पुण्याचं जे नवीन इन्स्टिट्यूट आलेलं आहे शाहू महाराज स्कॉलरशिप रिलेटेड, ते फेलोशिप देतात, ते तुम्हाला पीएचडी करण्यासाठी देतात. तिथं तुम्हाला फक्त तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन असायला लागतं, ना की तुम्हाला सेटनेटची गरज नाहीये. या व्यतिरिक्त बऱ्याचशा इन्स्टिट्यूटमध्ये MPhil असेल तर तुम्हाला एक प्री रिक्विसिट म्हणू शकतो किंवा प्रिलिमिनरी पात्रता म्हणू शकतो, ती सुद्धा तुम्ही तिथं जर असाल तुमच्याकडे एलिजिबल तर तुम्हाला डायरेक्ट सेकंड इयर टाईप जे ऍडमिशन असतं ते म्हणू शकता आपण, ते तर तुम्ही पीएचडी साठी एलिजिबल होता. या व्यतिरिक्त जे फायनल इयर MSc चे स्टुडंट सुद्धा आहेत ते सुद्धा पीएचडी ऍडमिशन साठी अप्लाय करू शकतात, जे सेम टर्मिनॉलॉजी इथं लागू पडते जी आपण BSc वेळेस विचार केला होता MSc च्या वेळेस. यानंतर ऍडमिशन बहुधा उच्च डिग्री असल्यामुळं, हायर डिग्री असल्यामुळं तुमचा जो पर्सनल इंटरव्ह्यू आहे हा खूप विचारात घेतला जातो. म्हणून आपण आपली पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट जे नेक्स्ट सेशन होणार आहे, खडसे सर सांगणार आहेत, तर आपण ते सर्वांनी आवर्जून बघावं मी म्हणतो. त्याच्यामध्ये सांगतील सर तुमचं पर्सनल इंटरव्ह्यू, स्वतःला रिप्रेझेंट करणं, टॉपिक कोणता आहे आणि तुम्ही त्याच्यामध्ये किती नॉलेज आहे, या सुद्धा गोष्टी तुम्ही ह्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट मध्ये शिकू शकता. तर ते जे इंटरव्ह्यूचा जो पार्ट आहे तर तो तुम्हाला विचारात घेणं गरजेचं आहे जेव्हा तुम्ही पीएचडी साठी एलिजिबल होता. यानंतर इंजिनिअरिंग मध्ये जे पीएचडी करू शकतात त्यांना गेट स्कोर लागतो. जी ग्रॅज्युएट ऍप्टिट्यूड टेस्ट जी आहे ती सुद्धा लागते. बरेचसे IIT जे आहेत ते सुद्धा गेटच्या स्कोर वरती तुम्हाला पीएचडी ला ऍडमिशन देतात, जे इंजिनिअरिंग मध्ये करणार आहोत. आणि कोर्स फीस जे आहे स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये मिनिमम लागते आपल्याला 20-30 हजार रुपये, पण जे प्रायव्हेट किंवा जे सेंट्रल युनिव्हर्सिटीज आहे तिथं थोडासा जास्त खर्च असतो. यानंतर एम्प्लॉयमेंट आपल्याला काय काय मिळू शकते. तुम्ही रिसर्च म्हणजे संशोधक म्हणून काम करू शकता, एक सायंटिस्ट म्हणून काम करू शकता, लेक्चरर आणि प्रोफेसर म्हणून काम करू शकता. या व्यतिरिक्त ऑथर किंवा रायटर म्हणू शकता. म्हणजे याच फील्ड मधले कोणत्या ज्या फील्ड तुम्ही चूज करणार आहे, जसं तुम्ही बायोकेमिस्ट्री केलं तर त्यामध्येही तुमचे सायंटिफिक लिटरेचर आहे ते सुद्धा तुम्ही लिहू शकता. एडिटर आणि क्रिटिक म्हणून काम करू शकता, कन्सल्टंट म्हणून काम करू शकता, इंडस्ट्रियल म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंट लॅब प्रोफेशनल स्वतःची तुम्ही लॅब खोलू शकता. आणि यानंतर पोस्ट डॉक्टरल फेलो म्हणून सुद्धा तुम्ही काम करू शकता. आता हा पॉइंट इथे इन्क्लूड करण्याचं कारण सांगतो. मी जेव्हा सुरुवात केली होती मी हायर डिग्री पर्यंत जाण्याचा विचार करत होतो, म्हणजे पीएचडी नंतर सुद्धा तुम्हाला शिक्षण घेण्यासाठी स्कोप आहे आणि तो आहे म्हणजे पोस्ट डॉक्टरल फेलो. पोस्ट डॉक्टरल फेलो बनण्यासाठी तुम्हाला पीएचडी असणं गरजेचं आहे आणि तुम्हाला अमाप पैसा मिळू शकतो जेव्हा आपण आपला घर समाज सांभाळून सुद्धा आपल्या शिक्षणाचा खर्च वाहू शकतो. तर इथं मी 3-4 फेलोशिप सांगतो पोस्ट डॉक्टरलच्या, जिथे तुम्हाला तुमची आर्थिक परिस्थिती सुधारता येईल. जी नॅशनल पोस्ट डॉक्टरल फेलोशिप आहे, जी इंडियन गव्हर्नमेंटची फेलोशिप आहे NPDF, ती तुम्हाला प्रतिमाह 55,000 फेलोशिप देते. याच्यानंतर HRA म्हणजे तुमचा राहण्याचा खर्च सुद्धा देते.
ज्या लोकांनी पीएचडीचा थेसिस सबमिट केलाय त्यांना 35,000 पर्यंत मिळतो खर्च, HR मिळतो.